अरे पक्का तुम्हाला जत्रेला बोलिवलं नाहीस का? मग मी काढलं नवीन हॉटेल उडकून आणि तिथं जाऊन दणका दिला बक्का का. तिथलं थाळ्यांचं प्रकार तर एका परीस एक एकदम चरचरीत. आणि जवळच कोल्हापुरात राजारामपुरी 11व्या गल्लीत हनुमान मंदिराच्या बरोबर शेजारी हॉटेल आरंभ. चला आता आपण दणक्याला करूया प्रारंभ. आणि अँबियन्स पण छानच. हा इथलं मेनू कार्ड बघून लक्षात आलं इथं लईच प्रकारच्या थाळ्या आहेत अवेलेबल आणि ते बी एकदम रिझनेबल. आमचा शूटिंग वाला म्हणला मी खाणार मटन फ्राय थाळी. त्यात होतं मटन फ्राय, खिमा, अंडा करी, तांबडा पांढरा आणि मस्तपैकी अळणी भात. आणि मी खाणार होतो ही धनगरी मटन रस्सा थाळी. यात तांबड्या पांढऱ्या रश्श्याबरोबर स्पेशल धनगरी मटन रस्सा आणि इंद्रायणी भात. आज इथलं भाताचं प्रकार बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले. तरी पण आपण प्रथेप्रमाणे सुरुवात करू पांढरम आणि तांबडम. असं फूड उचलल्या आत्मा म्हणला उफ खा लवकर. मटन कसलं शिजले बघा की एकदम गलबलीत. मग एकदा रेमटायला चालू केल्यावर मान काय वर काढतोय वे घासा मागणं घास गोटा मागणं गोट हान की नुसतं हान. अजिबात थांबायचं नाही बघ. आणि आता वेळ आलेली इंद्रायणी भाताबरोबर धनगरी मटन रस्सा खायची. काय लागते माहित आहे काय मी सांगतोय मग निता आला की तुम्ही हे एकदा ट्राय करा. आणि अळणी भाताबरोबर मटन फ्राय अगा या 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 या. माझा आत्मा आता थंड झालेला आहे. तुमचा झाला की मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का.